एखाद्या चाट कॉर्नरवर सुद्धा अशा चटपटीत चटण्या मिळणार नाहीत, एवढ्या भारी आज आपण या चटण्या केलेल्या आहेत, त्याही घरच्या घरी. आणि बघा या चटणीला किती छान असा रंग आलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा चटण्या नक्की करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला कोणत्याही चाटसाठी लागणाऱ्या बेसिक चटण्या करायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण हिरवी चटणी करणार आहोत पुदिन्याची, आणि एक चिंच गुळाची चटणी करायची आहे आपल्याला, मस्त गोड आंबट अशी. लगेच रेसिपीला सुरुवात करू. ग्रीन चटणी करण्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे एक मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चम्मच साखर आहे, एक मोठा चम्मच दही आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, एक छोट्या साईजचा कांदा मी असा चिरून घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पुदिना कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. लसूण पाकळ्या घालून घेऊ, आल्याचे तुकडे घालू, कांदे घालून घेऊ, हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, साखर टाकून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला आता दही घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. याची आता आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तयार आहे आपली मस्त अशी ग्रीन चटणी पुदिन्याची. एका वाटीमध्ये काढून घेऊ. मस्त अशी आपली ही ग्रीन चटणी झालेली आहे. ही आपण कोणत्याही चाट सोबत खाऊ शकतो. ग्रीन चटणी आपली झालेली आहे. आता आपण चिंचेची चटणी करू. तर चिंचेची चटणी करण्यासाठी मी इथे 50 ग्रॅम चिंच गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवलेली होती. आता ही भिजवलेली चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. याची आता आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. चिंच छान अशी भिजलेली आहे, तरी सुद्धा आपण थोडंसं फिरवून घेऊ. तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवायची नसेल तर हाताने सुद्धा असं चोळून हा गर काढू शकता. तर बघा मस्त अशी बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे. बारीक करून घेतलेली चिंच आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची आहे. अशी ही चिंच गाळून घेतल्यामुळे वरती काही कचरं वगैरे असलं ना, किंवा चिंचेची घाण असली ना, तर ती वरतीच राहून जाईल. चिंचेचा कोळ बघा मस्त असा गाळून घेतलेला आहे. हा फक्त आता वरती चोथा राहिलेला आहे, याच्यामध्ये काही शिल्लक नाही. थोडंसं पाणी टाकून मी याला परत असं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आणि बघा मस्त असा आपला हा चिंचेचा कोळ तयार आहे. या चिंचेच्या कोळला आता आपल्याला मस्त असा चटपटीत करायचा आहे. त्याच्यासाठी आपण आता फोडणी करून घेऊ. त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल जास्त कडक आपल्याला गरम करायचं नाही आहे. हलकंसं गरम झालं का जिरं टाकून घेऊ. याच्यामध्ये लगेच हिंग घालून घ्यायचा आहे. हिंग बघा हलकासा असा परतला गेला. याच्यामध्ये आपण आता हा चिंचेचा कोळ घालून घेऊ. चिंचेचा कोळ आपण टाकून घेतलेला आहे मस्तपैकी कढईमध्ये. मस्त त्याला फोडणी दिलेली आहे हिंगाची, जिऱ्याची. याच्यामध्ये आपल्याला आता गूळ घालून घ्यायचा आहे. चटणी छान अशी चटपटीत करण्यासाठी, गोड आंबट करण्यासाठी. तर मी इथे 50 ग्रॅम चिंचेसाठी 75 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही 50 ग्रॅम सुद्धा टाकू शकता, किंवा जर चिंच जास्त तुमची आंबट नसेल तर तरी सुद्धा तुम्ही 50 ग्रॅम घालू शकता. गूळ बघा मस्त बारीक चिरून घेतल्यामुळे लगेच चटणीमध्ये मिक्स झालेला आहे. ही चटणी आता आपल्याला मस्त अशी घट्ट होईपर्यंत शिजवायची आहे. तर आपल्याला आता हे मीडियम गॅसवरच शिजवायचं आहे. मीडियम गॅसवर शिजवून घेतल्यामुळे चटणीला छान असा स्वाद येतो. ही चटणी अजून आपल्याला खूप छान अशी स्वादिष्ट बनवायची आहे. त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर घालून घेऊ, पाव चम्मच. काळं मीठ घालू, पाव चम्मच. भाजलेल्या जिऱ्याची पूड घालू, पाव चम्मच. सुंठ पावडर घालू, अर्धा चम्मच.
तुमच्याकडे जर सुंठ पावडर नसेल तर आपण जेव्हा चिंच वाटून घेतली ना मिक्सरमधून, तेव्हा तुम्ही आलं सुद्धा बारीक करून याच्यामध्ये टाकू शकता. चटणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. चिंचेच्या चटणीमध्ये मी इथे मिरची पावडर घालत आहे 1 चमच. मिक्स करून घेऊ. आणि बघा आपली चटणी एकदम मस्त अशी झालेली आहे. एवढीच अशी घट्ट ठेवायची, याच्यापेक्षा जास्त घट्ट सुद्धा करायची नाही, कारण ती थंड झाल्यावर अजून घट्ट होते. आणि पातळ सुद्धा जास्त ठेवायची नाही, ही एकदम योग्य अशी आहे. तयार आहे आपली मस्त अशी चटपटीत चटणी. बघा अशी चमच्याला सुद्धा अशी लागून राहते, अशीच यायला पाहिजे चटणी. गॅस बंद करून देऊ आपण आणि मस्त एका वाटीमध्ये काढून घेऊ. तयार आहेत आपल्या मस्त अशा दोघंही चटण्या आणि चवीला एकदम छान अशा झालेल्या आहेत. ही चिंच गुळाची चटणी अशी आपण एकदा बनवून ठेवली ना तर 2 महिने ही चटणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर आरामात टिकते. ही पुदिन्याची चटणी सुद्धा खूप भारी झालेली आहे. ही तर आपण लगेच बनवू शकतो आपल्याला जेव्हा खायची असेल तेव्हा. तर कोणत्याही चाटसाठी ह्या चटण्या खूप उपयोगी अशा असतात. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा अशा मस्त चटपटीत चटण्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.